जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचा फटका कुठेतरी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भीमा नदी पात्राला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे श्रीगोंदा येथील आरवी जे बेट आहे इथं पूर्ण पाण्यात गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि तब्बल 200 लोकांचा संपर्क तुटल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। आताची या गावातली परिस्थिती काय आहे या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत। इथं गावकरी आहेत, खरं तर 200 लोकांचा इथं संपर्क तुटल्याचं इथं पाहायला मिळत आहे। काय सांगाल? संपर्क दरवर्षी पाणी वाढल्यामुळे तुटतो, तर जिल्हा प्रशासन आमची चांगली दखल घेतं, प्रशासनाचं चांगलं लक्ष असतं, त्यामुळे थोडीशी प्रशासनाची आम्हाला भरपूर प्रमाणात मदत होते। तर आम्हाला प्रशासनाकडे जिल्हा नियोजन समितीकडे एक मागणी आहे की जिल्हा नियोजन तर्फे आम्हाला एक रोपवे मिळावा। रोपवे मिळाल्यानंतर एकदम सुलभ दळणवळण होईल आणि त्याने होणारी आपत्ती टळू शकेल। काळाची गरज आहे, तर रोपवे दिला पाहिजे आम्हाला। खरं तर इथं या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शेती तर भरपूर प्रमाणात पाण्यात गेलेली आहे, शेतकऱ्यांचे ऊस देखील पाण्यात गेलेले आहे। शेतकऱ्यांना जे आमच्या बेटात राहणारे शेतकरी आहेत यांना दूध धंदा हे दूध देखील बाहेर काढता येत नाही किंवा काही आणायचं न्यायचं म्हणलं तरी तो संपर्क तुटलेला आहे। तरी आमची प्रशासनाला किंवा आपत्ती व्यवस्थापनाला एक विनंती असेल की या ठिकाणी जर रोपे झाला तर कायमस्वरूपी आमचा आरवी बेटाचा प्रश्न हा सुटू शकतो, तेवढी दखल घेतली तर खरं तर कलेक्टर वगैरे यांच्याकडून काही दखल घेण्यात आलेली आहे का? त्यांनी गावाशी काही संपर्क वगैरे साधण्याचा प्रयत्न केलाय का? कलेक्टर विभाग हा आमच्याकडे 24 तास लक्ष ठेवतो। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कलेक्टर टीमच्या माध्यमातून डॉक्टर वीरेंद्र बडदे सरांचं आमच्याकडे कायम लक्ष असतं। तर तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे कुठेतरी बेटातले नागरिक इथं अडकल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सरकारकडून देखील मोठ्या प्रमाणात इथं रेस्क्यू करण्याचं त्यांचं काम सुरू असल्याचं आपल्याला दिसून येते। पोपट पिटेकर, श्रीगोंदा, अहिल्यानगर।